हं, हं, हं. तिकडे आता सर बघा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांनी तुम्ही जसं म्हणालात तसं 10 राज्य निवडली जातात. आपलं महाराष्ट्र तर नेहमीच असतं. तर विविध राज्यांनी वेगवेगळी दालनं थाटलेली होती. तर या राज्यांच्या सहभागाचा त्यांच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो आणि ह्याच्यात मग खाजगी भागीदारकसुद्धा सहभागी होत असतात. तर त्याविषयी काही सांगाल का? निश्चितच जेव्हा देश प्रगती करतो त्याचा अर्थ असा असतो की राज्य प्रगती करतं. बरोबर. देशाचं केंद्र सरकार असतं हे धोरणात्मक निर्णय घेतं, पण त्या त्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, त्याच्यामध्ये कायद्यांची अंमलबजावणी करणं, तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असणं, त्याच्यामध्ये जे उद्योजक येतात ते त्या शहरांमध्ये किंवा त्या राज्याच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे हे जे वरिष्ठ उद्योजक असतात, गुंतवणूकदार असतात, हं. त्यांना त्या राज्याच्या नेतृत्वाशी, राजकीय नेतृत्वाशी तसंच प्रशासनाशी बोलण्याची संधी बरोबर. दावोस सारख्या परिषदा देतात. हं. आणि महाराष्ट्राचं जर तुम्ही प्रतिनिधित्व बघितलं तर एका प्रकारे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय, तिथले वरिष्ठ अधिकारी असतील, याच्याशिवाय सिडको, एमएमआरडी अशा ज्या हो, महत्वाच्या संस्था आहेत राज्यातल्या, ते हो, सगळे दावोसमध्ये होते. हो. आणि त्यामुळे जागतिक पातळीवरचे गुंतवणूकदार, याच्यामध्ये तुम्ही या वर्षीच्या परिषदेत बघितलं असेल तर ऍपल असेल, गुगल असेल, अमेझॉन, सगळ्या मोठ्या कंपन्यांचे अधिकारी तिकडे होते. त्या लोकांना या राज्याच्या नेतृत्वाशी भेटण्याची, त्यांच्या जर हं, काही हं, हं, अडचणी असतील तर त्या मांडण्याची, काही हं. सवलती मिळवण्याची, या सगळ्याची संधी मिळते. आणि मला बरोबर. असं वाटतं महाराष्ट्रात ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे या वर्षीच्या परिषदेत पार पाडली. बरोबर. मगाशीच तुम्ही सांगितलत, की यावेळी खूप